मडकं मडकं काय केलं, खाऊन टाकलं, त्यात शिजलेला भात फेकून दिला. आणि पुढे काय केलं, म्हणले बकऱ्या पुढे देव कापला. कोणाच्या पुढे? आता खरं सांगा, लोक कोणाच्या पुढे कोणाला कापतात? देवाच्या पुढे बकरे कापतात. पण इथं उलट घडलं. म्हणले काय घडलं, म्हणले बकऱ्याच्या पुढेच देव कापला. आणि हा अर्थ ज्याला कळतो, आध्यात्मिक अर्थ ज्याला कळेल, तोच खरा सद्गुरूचा बेटा आहे. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो सद्गुरूचा बेटा. उलटा मार्ग आहे तो सुईचा आपण करून घ्यायचा. विठ्ठल 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 कुंडली कावरदार हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरंगागिरी महाराज की जय, गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज की जय. हर 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 विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना काही काही गोष्टी मनुष्य उलट्या करतो, पण दिसताना आपल्याला सुईच्या वाटतात. आणि काही काही गोष्टी सुईच्या वाटतात त्या उलट्या असतात. बरं का, फार बारकाईने चिंतन आहे का. लांब लांबून असणारे सर्व मंडळी आलेले आहेत. अगदी नाशिक पासून तर इकडं उमराणा, कळवण, सटाणा इकडून लांबून लांबून लोक आलेले आहेत. फक्त मनाचे कान करून कीर्तन श्रवण करा. कीर्तनाकरता विषय फार सुंदर निवडलाय. आहिरे काका म्हटले विषय फार सुंदर निवडा, आणि विषय फार सुंदर निवडलाय. म्हणजे सर्रास कीर्तन दहाव्याचे वेगळे असतात, आपण थोडासा वेगळा विषय निवडला. दहाव्याला बऱ्याच वेळा हाच अभंग असतो. कोणता? याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, साठी गेला होता अट्टहास, यासाठी गेला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावा, जय हो. साग मदनी जानी द पग मग साग साग मग मदनी जानी द मगनी ग मदनी जानी द मगनी ग मदनी जानी द मगनी ग मदनी जा ग मदनी जा ग मदनी जा सदा सनी नी दा दा ब ब ब म म ग ग ग रे रे दा दा सदा सनी नी दा दा ब ब ब म म ग ग रे रे ग मदनी जा ग मदनी जा ग मदनी जा. शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मनुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता अट्टहास केलेला असतो. आणि आजचाही वास्तविक पाहता त्या व्यक्तीचा शेवटचा दिवस आहे. अजून थोडंसं बोलू का. जेव्हा एखादा व्यक्ती जातो ना, मायबाप इकडे लक्ष द्या, जेव्हा एखादा व्यक्ती जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती जोपर्यंत त्याला अग्निदाग दिला जात नाही, तोपर्यंत त्याचं आत्मतत्व ज्या ठिकाणी तो व्यक्ती गेला वरतीच असर ते असतं, फक्त दिसत नाही. ऐकताय ना तुम्ही सारे. आत्मतत्व कुठे असतं? तो व्यक्ती गेलाय त्या ठिकाणी ते आत्मतत्व घोंगावत असतं, फिरत असतं, वायूच्या रूपाने दिसत नाही, पण ते कार्य करतं. त्याच्यानंतर ऐका, त्यानंतर प्रसंग असा घडला जातो, जेव्हा त्या व्यक्तीला आपण असर उचलतो आणि अग्निदाग देण्याकरता अमरधाममध्ये असर नेतो. त्या अमरधाममध्ये नेल्यानंतर जेव्हा ते प्रेत चाललेलं असतं, ते प्रेताच्या वरती ते आत्मतत्व घोंगावत तिथून निघतं. ऐकताय ना जरा, ऐकताय ना. आणि पुढं गेल्यानंतर त्या असर प्रेताला अग्निदाग दिल्यानंतर तो मुलगा काय करतो, हातामध्ये असर मडकं पाणी घेऊन तो मडका असर फिरवतो का नाही.
मागे कोणाचा हात असतो? बहिणीचा. बहीण म्हणजे मुलगी, बरोबर आहे ना? कोणाची? जो व्यक्ती गेला त्याची कोण असावी लागते मागे? मुलगी. कोण असावी लागते? आता मुलींना 10 दिवस थांबायला तेवढा वेळ नाही, जरा अवघडच आहे. ऐकताय ना जरा? 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवस ज्यांनी सांभाळलं त्यांना आपल्याकरता वेळ होता, पण आपल्याला वेळ मिळत नाही, ही जरा शोकांतिकाच आहे बरं का. कोणासाठी? त्या वाडवडिलांकरता वेळ दिला पाहिजे. 10 दिवस थांबलं पाहिजे त्या मुलीने. कुठे कुठे? हा, जी आई गेली ना समजा, त्या आईला बिचारीला चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त होण्याकरता जेव्हा तुम्ही पाणी देता, पाणी देत असताना मुलीचा हात मागे असतो, ती मुलगीही पाणी देते आणि मुलगाही पाणी देतो. आता पाणी देत असताना कशाने दिलं जातं? त्या अंगठ्यानं पाणी दिलं जातं, बरोबर आहे का नाही? का बरं? अंगठ्या इतका असताना तुम्ही आमचं संगोपन केलं, तुमचे फार मोठे उपकार आमच्यावरती आहे, याच्याकरता आम्ही तुम्हाला संतुष्ट करतो आणि म्हणून अंगठ्यानं पाणी द्यायचे. जरा बारकं नाही का? देवाला पाणी देत असताना हे मधलं बोट आहे ना, मधलं बोट, मधल्या बोटाने पाणी द्यायचे. गंगेत जर गेलात, कधी कुशावर्तामध्ये जर गेलात, कुठे नाशिकला किंवा रामकुंडावरती गेलात ना, तिथं पाणी द्यायचं शिका. कुणाला? गंगा मैयाला पाणी द्या. पाणी कोणाचं? तिचं, बरोबर आहे का नाही? घेतलंय कुठून? नदीतून, आणि दिलंय कोणाला? तिला. आपलं काय दिलं? आपलं काही नाही. मग आपलं काय द्यायचं असतं? आपला सुंदर असणारा भाव तिथं अर्पण करायचा, बरोबर आहे का नाही? आणि द्यायचे कोणत्या बोटाने? मधल्या बोटाने देवाला असणारं पाणी द्यायचे. अजून थोडं बोलू का? देवाला गंधही लावत असताना तो मधल्या बोटाने लावायचा आहे बरं का. या बोटांची नावं सांगितले शास्त्राने. अंगुष्ट, बरं का? अंगुष्ट, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि करंगळी. हे कधी कळतं? पाखावच जेव्हा एखादा व्यक्ती शिकतो त्याला हे बोटांची नावं कळतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून गंध लावत असताना कधी पण मधल्या बोटाने गंध लावायचा. कोणाला? देवाला. अजून ऐका, संतांनाही गंध लावताना मधल्या बोटाने लावायचा. कीर्तनकाराला गंध लावताना तर्जनीने लावायचा. तर्जनी म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट, बरोबर आहे का नाही? स्वतःलाही गंध लावताना, स्वतःला गंध लावताना सुद्धा कोणत्या हाताने लावायचा? तर्जनीने स्वतःला गंध आसरा लावायचा. ऐकत जा, कशाने लावायचा? तर्जनीने आसरा गंध लावायचा. शास्त्राचा पुरावा आहे, मना माणसं नाही बोलत मी. प्रत्येक बोट वेगवेगळ्या कामासाठी आहे, बरोबर आहे का नाही? आणि समजा एखाद्या व्यक्तीला टॉयलेटला जायचे, त्याकरता कोणतं बोट वापरलं जातं? ते म्हणतं का नाही, महाराज तुमचं कीर्तन चालू द्या, आलोच जरा मी, आहे का नाही? अजून याही पलीकडे पुन्हा बोलू का? आमचे गुरुवर्य नारायणगिरी महाराज म्हणायचे, कधी एखादा संबंध जोडायचा असेल ना, संबंध जोडण्याकरता सुद्धा करंगळीचा वापर केला जातो. कधी? सप्तपदी जेव्हा लग्नामध्ये केली जाते ना, तेव्हा तो असणारा कोण? पुरुष आणि ती मुलगी, बरोबर आहे का नाही? तो वर आणि ती वधू एकोमेकाच्या करंगळीमध्ये घालतात आणि सप्तपदी करतात, फिरतात. संबंध जोडण्याकरताही करंगळीचा वापर आहे, बरोबर आहे का नाही? शास्त्राने प्रत्येक बोटाचं वेगवेगळं महत्व त्या ठिकाणी असं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि म्हणून अंगुष्ठाने गेलेल्या पितरांना पाणी द्यायचे, बरं का. अजून बोलू, पिंडदान करता असतानाही या अंगुष्ठानेच असं पिंडदान करायचं असतं. आपल्या नाशिकला अहिरे काका, जेव्हा आपण ते 21 पिंड तयार करतो ना, कशाचे? ते कणकेचे, तर अंगठ्यानंच दिले जातात बरं का. असे नाही दिले जात. कसे दिले जातात? अंगठ्याने. अंगठ्याने त्या ठिकाणी असं द्यायचंय का? अंगुष्ठा एवढं असताना तुम्ही आमचं संगोपन केलं, उत्तराय होण्याकरता तो विधी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या मुलाने पाणी दिलं, नंतर तो असताना म्हणजे पाणी देता असताना काही वेळा फेऱ्या मारतो, बरोबर आहे का नाही? फेऱ्या मारता असताना त्या माडक्याला छिद्र पाडलं जातं 3, बरोबर आहे का? तुमच्याकडे किती आहे? तुमच्याकडे किती आहे? एक बोलू का? आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाळतात. तुमच्याकडं तसंच आहे ना? काही बदल नाहीये, बरोबर आहे का नाही? 3च आसरे त्याला छिद्र पाडतात. कशाला? त्या मडक्याला 3 छिद्र पाडले जातात. आणि छिद्र पाडता असताना वरून खाली पाडायचे की खालून वरती पाडायचे, यालाही शास्त्र आहेत बरं का. मडकं फोडणार आहे का कोणी इथं? तुम्ही फोडताय ना? हा, ते मडक्याला छिद्र पाडतात ना, शक्यतो खालून वरती गेलं पाहिजे बरं का. खालून वरती, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्याला या मृत्यू लोकातून वैकुंठ धामाला जायचंय, याच्याकरता खालून वरती छिद्र पाडत गेलं पाहिजे. आणि 3 छिद्र पाडायचे, प्रदक्षिणा 3.5 मारायच्या. मडकं खाली टाकून दिलं की मुलाने आसरे बोंबा मारायच्या असतात. काय मारायच्या असतात? याच्याकरता एक प्रमाणे केले करमांतर, केले करमांतर,
हार गेले कर्मांतर हा गेले कर्मांतर गेले कर्मांतर गेले कर्मांतर गेले कर्मांतर गोम मारली हारी हार गोम मारली हारी हार गोम मारली हारी हार गेले कर्मांतर गोमारी हरी हरा गोमारी हरी हरा गोमारी हरी हरा वा टाळी वाजवा जरा. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. तर मुला करताय पण एकदा टाळी वाजवते, फार चांगलं नाचते बरं का. तुम्हाला सांगू काय, डीजे पुढे नाचण्यापेक्षा इथं नाचलो तर देव पाहतो. डीजे पुढे लग्नात जर पाहिलं तर लोक म्हणतील वा काय नाचतो, पण घरी जाताना म्हणतील त्याला एवढं अंग हलवायला काय लाज नाही वाटली का. पण इथं जर नाचलं तर जगाचा मालक पाहतो आणि आशीर्वाद देतो. विठला विठला विठला. विठ्ठल 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 हो, हो. आणि खरं सांगू का, आमच्या संतांनी पण आयरे काका सांगितलंय बरं का, काय तुम्हाला नाचायचंय ना म्हणले कीर्तनातच नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी चाट थोडीशी मोकळा चाट. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. असं ज्ञानदीप हे कीर्तनामध्ये लावलं जातं. ज्ञानासारखा असणारी पवित्र गोष्ट ही कीर्तनामध्ये होती, म्हणून कीर्तनामध्ये असं नाचायचे. तर आनंदच वेगळा आहे कीर्तनामधला. ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. गोड असर चिंतन आपण असर करतोय. जेव्हा तो असणारा मुलगा, आता कधी कधी आपण साधू संतही आपल्याला मोठ्यानं उरडून सांगतात सावध व्हा सावध व्हा. त्यांचंही मारलेलं असर वापरलेले शब्द कधी कधी अभंगामध्ये बोंबा मारण्यासारखेच आहेत बरं का. वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी कोणी नाही कती कानी हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. आणि म्हणून साधू संतांनी सुद्धा आपल्याला सावधच केले बरं का. फार गोड असं चिंतन आहे. आणि म्हणून सावध व्हा, चिंतन करा, स्मरण करा. ठीक आहे, चला. नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराजांच्या अभंगामध्ये काही गोष्टी थोड्याशा असं उलट्या सांगितल्या. महिला मंडळी बसतात माझ्या पुढे. काही गोष्टी बोलताना आपण उलट्या बोलतो, पण लवकर कळून येत नाही बरं का. बोलताना सुद्धा उलट्या बोलतो. बोलता का नाही? ऐका, खरं सांगा मला, हातामध्ये बांगड्या का बांगड्यात हात? बोला, हातात बांगड्या का बांगड्यात हात? हातात बांगड्या. हातात बांगड्या असं जर तुम्ही म्हटले ना, काय करावं लागेल माहितीये का? हात फाडावा लागेल आणि मध्ये बांगड्या भराव्या लागतील. हातात बांगड्या जर म्हटलं, हे बोलणं दिसायला सुईचं वाटतं, पण ते उलट आहे. बांगड्यात हात आहे असं म्हणा. बरोबर आहे का नाही? कशामध्ये हात आहे, कशात हात आहे? बांगड्यात हात म्हटल्यानंतर बांगड्या दिसायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? गुरुवारी महाराज म्हणायचे हातामध्ये बांगड्या जर म्हटले तर मग बांगड्या दिसायला नाही पाहिजे. पण जर असं तुम्ही म्हटलात ना बांगड्यामध्ये हात आहे तर बांगड्या दिसतात, म्हणून बांगड्यात हात आहे हे बोलणंच आपलं उलट आहे. अजून थोडं बोलू का? ऐका ऐका ऐका. खरं सांगा मला, 80-85 वर्षे वय झालं, माणसं वाढदिवस साजरा करतात. खरं सांगा, तो वाढदिवस आहे का घडदिवस आहे? एक तर 100 वर्षाचं आयुष्य, त्यातही पुन्हा भरोसा नाही. अल्प आयुष्य मानव देह आशत गणिले ते रात्र काय आमते बालत्व पीडा रोग क्षय काय बचनाची उरलत पाहेगा राम राम स्वराधी राम राम
गोड प्रमाण मुलांनी दिलं, धन्यवाद. अल्प आयुष्य मानव देह, कमी वर्षाचं आयुष्य आपल्याला आसरा मिळालेलं आहे. किती वर्षाचं? एक तर 100 वर्षाचं. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये निम्मे आपली झोपच आहे बरं का. निम्म आयुष्य कशामध्ये गेलं? झोपेमध्ये. अल्प आयुष्य म्हणजे थोडं आहे, जास्त आयुष्य नाहीये. 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे काहीच नाहीये. बोलता बोलता, आता मी समजा बोलता बोलता 41 वर्षाचं होऊन गेलो, मला कधीच कळलं नाही. आपण म्हातारं होतो, माणसाला कधीच कळत नाही. म्हातारं होण्याची तारीखच आपल्याला असं समजली नाही, पण आयुष्य आपलं असं चाललंय. अल्प आयुष्य मानव देह, शतगणी लेते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य त्यातलं निम्म झोपेमध्ये निघून जातं. शतगणी लेते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पायगा. त्यात पुन्हा 25 वर्षानंतर, म्हणजे शेवटच्या 25 वर्षानंतर, शेवटचे जे 25 वर्ष आहे 75च्या नंतर, 75 ते 100 हे आयुष्य आपलं रोगामध्ये जातं. कशामध्ये जातं? मग आता भजनाकरता काय उरलंय? भजनाकरता काहीच उरलं नाही हो, काही राहिलंच नाही. दिलं होतं देवाने, पण त्याचं पण आपण काय करून टाकलं? वाटोळं करून टाकलं. एक बोलू का जरा बारकाईने बोलतो. व्यापार जर करायला निघालात ना, मुद्दा जर घेतली तर त्या मुद्दलीमध्ये फायदा झाला पाहिजे, नफा झाला पाहिजे, तोटा व्हायला नको. काय व्हायला नको? काय व्हायला नको? आमच्या हिरे काका गाव सोडला आणि कुठे गेले? नाशिकला गेले. नाशिकला गेल्यानंतर व्यापार केला. व्यापारामध्ये त्यांना फायदाच झाला. काय झाला? फायदा झाला म्हणून तर मोठ्या बंगला, गाड्या वगैरे सर्व गोष्टी झाल्या का नाही? याही परिवाराच्या बाबतीमध्ये मला वाटतं टोमॅटोचा वगैरे व्यवसाय करतात का नाही? त्यांचे चिरंजीव आहे ना, टोमॅटोचा व्यवसाय वगैरे करतात. कुठेतरी नफा झालाय म्हणून तर तिथे थांबलेत ना ते. ऐका, व्यापार करता असताना नफा व्हावा. काय व्हावा? नफा जर झाला तर चांगला आहे. तसं हे देह आपल्याला देवानं दिलाय, हा ते ही मुद्दल आहे. या मुद्दलामध्ये फायदा झाला पाहिजे का तोटा झाला पाहिजे? काय झाला पाहिजे? ऐका, या देहानं जर पुण्य केलं तर फायदा आहे, आणि या देहानं जर पाप केलं तर तोटा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ना, एखादा साधू मिळाला, एखादा संत मिळाला, त्याला असं अन्नदान दिलं, हा सारा फायदा आहे. का? पुण्य वाढलं, हा फायदा आहे. आमच्या आहिरे काकाने आमच्या लेकरांसाठी 11,000ची पहिली पावती फाडली होती बरं का. कुठे? रामकुंडावरती. टाळी वाजवा जरा. ती म्हणली लहान लहान मुलं आहेत, तुम्ही कुठून आता विचार नाही, मला द्यायचंय म्हणली तुम्हाला संस्थे करता. पहिली पावती 11,000ची संस्थेसाठी त्या काळामध्ये दिली होती. मला वाटतं बरेच वर्ष होऊन गेले त्याला, इकडे 7 ते 8 वर्ष होऊन गेले असतील. आता मला सांगा, त्यावेळी केलेला सारा पुण्य, त्यावेळी दिलेलं दान, हा सारा फायदाच आहे, हा तोटा नाही, हा नफा आहे. बरोबर आहे का नाही? पुण्य कमवा. काय कमवा? पुण्य. शरीर मिळालंय, पुण्य कमावण्याकरताच हे शरीर असं मिळालेलं आहे. अजून बोलू का? शरीर मिळालंय देवाच्या प्राप्ती करता, हा नफा आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याकरता शरीर असं मिळालंय. या शरीराने कधीतरी इच्छा केली पाहिजे की मला देव मिळाला पाहिजे. बरं का? काय मिळाला पाहिजे? ऐका ना, जशी गाडी मिळाली पाहिजे अशी इच्छा आपण करतो, शेती मिळाली पाहिजे अशी इच्छा करतो, मुलाचं लग्न झालं पाहिजे अशी इच्छा आपण करतो, 2 वाजले का जेवण मिळालं पाहिजे अशी इच्छा करतो. कधी कधी इच्छा ही केली पाहिजे मला देव मिळाला पाहिजे. कोण मिळाला पाहिजे? कोण मिळाला पाहिजे? देव मिळाला पाहिजे. आणि कधी कधी त्याला म्हटलं पाहिजे बरं का, कार्य देवा बोललं पाहिजे त्याच्याशी. ए देवा, देवाऱ्याजवळ बसल्यानंतर किंवा मंदिरात गेल्यानंतर म्हटलं पाहिजे, कधी देवा, ए देवा, मी तुझ्याकडे आलो, तू माझ्याशी का बोलत नाही रे? तुझं स्वरूप मला का दाखवत नाही? असं कधी कधी देवाशी बोललं पाहिजे. आणि कधी कधी म्हटलं पाहिजे, का रे तू माझ्यावरती का रुसला बरं? त्याला म्हटलं पाहिजे बरं का. कागरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. 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 ओ दीन रंग पापी, दीन माझी मती. सगमद बदम बगम रे, रे बम परग सा. साग गगम माध धनी निसा, धनी निसा, धनी निसा. आ
ती सा ग म प म प ग म ग जय हो जय हो. दीन रंग पापी दीन माझी मती सांभाळा श्रीपती सांभाळा श्रीपती अनाथ नाथ काका रुसलाची कृपा बहारी कृपाळू बहारी काका रुसलाची कृपाळू बहारी कृपाळू बहारी. वा धन्यवाद. टाळी वाज बाजारा. कागारू सलासी कृपाळू बहारी कृपाळू बहारी. ए माई बापा का रुसला असली माझ्याशी? बोल ना माझ्याशी बोल, असं कधी कधी म्हटलं पाहिजे. ऐका जरा, सर्व तज्ञ म्हटले माझ्या पुढे बसलेत. ज्यावेळी हा कृष्ण कन्हैया निघून गेला होता ना पुढे मथुरेमध्ये, तर त्या आसऱ्या गवळणी वेड्या पिशा झाल्या होत्या आणि रडायच्या, हे कृष्णा आमच्याशी बोल ना, हे कृष्णा कन्हैया अरे आम्हाला भेटण्याकरता हे ना. काय त्यांच्या आसऱ्या मानाची अवस्था झाली होती, काय त्यांच्या हृदयाची अवस्था झाली होती. आस लागली होती देव भेटीची. आपल्यालाही कधी कधी देव भेटीची आस लागली पाहिजे बरं का. कशाची? देव भेटीची. देवाची आवड निर्माण झाली पाहिजे. कधी कधी म्हटलं पाहिजे बरं का. आवडला माझा सखा पंढरी राणा, आवडला सखा पंढरी राणा, जय हो. चित्तया विनाशांतलोही आवडेला मज सखा पंढरी राणा, आवडला मज सखा पंढरी आवडला मज सखा पंढरी राणा. त्याची आवड लागली पाहिजे. जशी मुलगा जर झाला ना, मुलगा दिसायला सुंदर असला ना, त्या मुलाची जशी आवड लागते ना, आहे का नाही? मुलाची किती आवड लागते. याही पलीकडे अजून थोडं बोलू का. मुलाला मुलगा जर झाला, नातू जर झाला, तर मला वाटतं काकांबरोबर श्रेष्ठ थोडं काय होईना प्रेम त्या मुलापेक्षा नातवावरती जास्त असतं. आणि त्या नातवाची एवढी आवड लागते. आपण आश्वीवरून इकडं जरी आलो, नाशिकहून इकडं जरी आलो, तरी आपण व्हिडिओ कॉल करतो आणि त्याला म्हणतो, पप्प्या तुझं कसं काय चाललंय. किती आवड लागते हो. नातवाची आवड लागते का नाही? प्रपंचातल्या माणसांची आवड लागते का नाही? जशी प्रपंचातल्या माणसांची आवड लागते ना, तशी जगाच्या मालकाची आवड लागली पाहिजे बरं का. कोणाची? जगाच्या मालकाची. देवाची आवड लागली पाहिजे. आणि ज्याला देवाची आवड लागते ना, तो देवाला आपला म्हणतो आणि देवही आपल्याला आपला म्हणतो बरं का. आपण देवाला आपलं म्हटलं पाहिजे. अजून एक गंमत सांगू का, जरा ऐका. देव आपल्याला आपलं म्हणतो, पण आपण त्याला आपलं म्हणतच नाही. आपण त्याला आपलं म्हणतो का? ऐका जरा बारकं नाही का. कधी कधी भाऊ भावाची साथ सोडेल, कधी कधी बाप मुलाची साथ सोडेल, कधी कधी पत्नी पतीची साथ सोडेल. बारकं नाही का. हे शब्द अंडरलाईन करून राहू द्या किंवा डायरीत लिहून राहू द्या. ऐका काय बोललो मी. कधी कधी भाऊ भावाची साथ सोडेल, कधी कधी आई वडील मुलाची साथ सोडतील, कधी कधी पत्नी पतीची साथ सोडेल. पण जगामध्ये एकच व्यक्तिमत्व असं आहे की जीवन आपण जगतोय ना, आपली कधी साथ सोडत नाही. त्याचं नाव आहे देव. देव आपली कधी साथ सोडत नाही. का? जन्माला आलो तेव्हा आपल्या संगती आहे, गेल्यानंतर आपल्या संगती आहे, आणि आपण आता जगतोय तेव्हाही आपल्या संगती आहे. म्हणून तर आपण जिवंत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कोण बोलविते हरी वीर,
कोण बोलविते हरी विण कोण बोलविते हरी विण कोण बोलविते हरी विण चाले हे शरीर कोणाची असते शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणा बोलविते हरी विण कोण बोलविते हरी विण कोण बोलविते हरी विण कोण बोलविते हरी विण हरी विण हरी विण हरी विण वा धन्यवाद. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरिविन. या अभंगात प्रश्नच विचारला म्हणजे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं. एक म्हणे महाराज चाले हे शरीर गाडीची असत्ती. कशाच्या सत्तेने? अरे गाडी जरी ज्याला नाहीये तरी माणसं चालत नाही का? एकाला विचारलं कशाच्या सत्तेनं शरीर चालतं, ते म्हणले चाले हे शरीर बायकोची असते. बायकोच्या सत्तेनं शरीर चाललंय? कधीच नाही. एखाद्याची बिचारीची बायको गेली, शरीर चाललं नाही का? शरीर चाललं. एक म्हणले चाले हे शरीर म्हणले मुलाची असते. मुलगा एखाद्याला नसतो मग काय शरीर चालत नाही का? एकाला विचारलं शरीर कशाच्या सत्तेनं चालतं, म्हणले चाले हे शरीर पायाचे असते. म्हणले एखाद्याला पाय पण नसतात तो काय जगू शकत नाही का? तरीही जगू शकतो. ऐका ना, मनुष्य जगू शकतो पण देव जर जवळ नसेल तर मग मात्र जगू शकत नाही. आणि देवाचं आत्मतत्वाचं असं रूप आहे. स्वरूप आत्मतत्व म्हणजे देव आहे. बरोबर आहे का नाही? आत्मतत्व म्हणजे असं देव आहे आणि असा तो परमात्मा त्यानं वेगळंच नवल केलेलं आहे. कोणतं नवल केलंय? परमात्म्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं, नाथाच्या घरची, नाथाच्या म्हणजे देवाच्या घरची. बरं का? अभंग कोणाचा? एकनाथ महाराजांचा. पैठण निवासी एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा अभंग आहे. आणि त्यांनी वर्णन केलंय कोणाचं? तर पंढरीच्या पाटलाचं म्हणजे विठुरायाचं. बरं का? हा पंढरीचा पाटील विश्वनाथही आहे आणि पंढरीचा पाटील हा जगन्नाथही आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथ दानाथ जनार्दन माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ जय हो, जय हो. माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ हे माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ वा धन्यवाद. माझा मोठा मुलगा आहे आहिरे काका म्हणले येताना टीम चांगली आणा, म्हणून तर मुद्दाम टीम चांगली आहे. त्यांचं बोलणं म्हणजे जजचीच ऑर्डर आहे आणि आवड आहे. बरं का? आवड आहे. ते म्हणले येताना टीम चांगली आणा. शांताराम काका म्हटले मला टीम एवढी सुंदर आणा ना, कार्यक्रम पुन्हा असा सुंदर झाला पाहिजे. मागे पण सुंदर कार्यक्रम झाला होता, त्यावेळी दुसऱ्या मुली होत्या. आता आलेली टीम वेगळी आहे. आपल्या संस्थेमध्ये 45 मुलं आहे. 45 मुलं कोणालाही उभं करा तेवढाच तयारीच आहे. तेवढ्याच तयारीचा तुम्ही काही म्हणायला हवा, तेवढ्याच तयारीची विद्यार्थी आहे. ही संस्थेची आपली खासियत आहे. म्हणून धन्यवाद आसर देतो आहिरे काकांना की त्यांनी ही टीम आणायला लावली. ज्ञानेश्वर महाराज गोड चाल म्हटले. खाली बसलेला पोरगा जो मृदुंग वाजवतोय, मृदुंग अलंकार महाराष्ट्रात ज्याचं असर नाव आहे, गोकुळजी महाराज पवार, तो लहाना मुलगा आहे.
हा डिग्री करतोय, हा पण असताना BSc ला आहे, लास्ट इयरला आहे, हा डिग्री इलेक्ट्रिक डिग्री लास्ट इयरला आहे. एवढे करून असताना पारमार्थ मात्र काही चुकलेला नाही. नित्य नेमान हरिपाडे हीच खरी श्रीमंती. बाकीची श्रीमंती जाऊ द्या, बरोबर आहे का नाही? ही खरी श्रीमंती आहे आणि त्या परमात्म्याने काही कमी ठेवलं नाही. कृपा देवाची आहे. विठ्ठल 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 ऐका ना, एकदा देवाची जर आवड लागली ना, देवाची आवड लागली का देव कमी करतच नाही हो. लागले सियास मला गोडिया भंगाची, लागली सियास मला गोडिया भंगाची. कृपा कोणाची व्हायला पाहिजे? कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या माझ्या देवाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या हे लागली आज मला गोडी अभंगाची. ध्यानी म्हणे पांडुरंग रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. लागली आज मला गोडी अभंगाची, लागली आज मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या माझ्या देवाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या देवाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या देवाची. कृपा ही देवाची असते. तो माई जगन्नाथ आहे आणि बापही जगन्नाथ तोच आहे. कोण? विठुराया. सर्वांचा बाप तोच आहे. पिता हमशे जगतो माता धाता पिता महा, या श्लोकामध्ये गोड चिंतन केले बरं का. आणि म्हणून जो जगाचा मालक आहे त्याच्या घरची श्रीमंती सांगितली. काय श्रीमंती सांगितली? अलौकिक श्रीमंती. थोडीशी उलटी सांगितली. कशी उलटी श्रीमंती सांगितली? म्हणजे असं आहे, त्या देवाच्या घरची श्रीमंती अशी आहे, त्याच्या बाबतीमधला उलटेपणा असा आहे की तिकडे गेल्यानंतर म्हटले, नाथबाबाने असं गोड चिंतन केलंय, नाथाच्या घरची उलटीचं खुनन पाण्याला मोठी लागली तहान. तहान लागली म्हणजे कशाला? पाण्याला. अभंगाचं पहिलं चरण. नाथाच्या घरची उलटीच कोण, उलटीच कोण, नाथाच्या घरची उलटीच कोण, उलटीच कोण, नाथाच्या घरची उलटीच कोण, उलटीच कोण, नाथाच्या घरची उलटीचं कोण, उलटीचं कोण. नाथाच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीचं कोण, नाथाच्या घराची उलटीचं कोण, नाथाच्या घराची उलटीच कोण. पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान, नाथाच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची, नाथाच्या घराची, नाथाच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीचं कोण, नाथाच्या घराची उलटीचं कोण, नाथाच्या घराची, नाथाच्या घराची, नाथाच्या घराची उलटीच, नाथाच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीच कोण. वा. नाथाच्या घरची उलटीचं खुनन पाण्याला मोठी लागली ताण. पाणी कोणतं? थोडासा विचार करा. पाण्याला ताण लागत नाही, परंतु पाण्याला ताण लागली. पाणी कोणतं? जरा ऐका. गुरुवर्य नारायणगिरी महाराज सांगायचे बरं का, जीवरूपी नावाचं पाणी कोणतं?
जीवरूपी नावाचं पाणी, याला तहान लागली पाहिजे देवरूपी नावाच्या पाण्याची. म्हणजे कधीतरी मनामध्ये हे आलं पाहिजे, काय देवा मायबापा तू मला मिळाला पाहिजे. आपल्या जीवाची उत्कंठा अशी निर्माण झाली पाहिजे, जीवाला आस गोडी त्याची लागली पाहिजे. कोणाची? त्या देवाची. त्याला म्हटलं पाहिजे तुम्हाला कधीतरी मिळ. का मिळ बरं? तुम्हाला कधीतरी भेट. का बरं? एवढा तो सुंदर आहे ना. आणि खरंच सुंदरच आहे बरं का. तो कोण? जगाचा मालक फार सुंदर आहे. आमचे आसारे वाईकर सर तो किती सुंदर या बाबतीमध्ये का सर गोड प्रमाण देतात. लावण्याचा गाभा बघा 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 गाभा त्रैलोक्याची शोभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी रे विटेवरी उभा पंढरी रे विटेवरी उभा पंढरी रे विटेवरी पंढरी विटेवरी पंढरी तो का म्हणे ऐसा लावण्याचा पुतळा तो का म्हणे ऐसा हो लावण्याचा पुतळा आम्ही देखिला रोशीवरी होतो आम्ही देखिला रोशीवरी 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 लावण्याचा गाभा बघा 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 गाभा त्रैलोक्याची शोभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी रे विटेवरी उभा पंढरी रे विटेवरी पंढरी रे विटेवरी पंढरी लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा असं गोड चिंतन केले. आणि हा परमात्मा एवढा सुंदर आहे ना. कधी कधी याचं जर चिंतन केलं सुख समाधान भरभरटी करणारा तोच आहे. एक साधं बोलून जाऊ का? तुमच्याकडे काही नसू द्या तरी पण तो असा आनंदित ठेवतो बरं का. एक जुन्या काळी एक कविता होती बरं का. या झोपडीत माझ्या, त्या कवितेमध्ये गोड चिंतन. मुलगा असताना म्हणेल, तो लहानपणामध्ये कविता म्हणायचं बरं का कीर्तनामध्ये. मग अगदी 4-5 वर्षाचा असताना तेव्हापासून कीर्तन करतोय. त्या कवितेमध्ये असं गोड चिंतन केलंय. एक पद म्हण. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे
ताऱ्यांकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे ओ या झोपडीत माझ्या. वा धन्यवाद, टाळी वाजवा. या झोपडीमधला आनंद परमात्म्याची जर साथ असेल, तुमच्याकडे काही नसू द्या तरी पण असं जीवन हे आनंदी होतं. साधू संतांचं जीवन आनंदी होतं का नाही? साधू संतांचं जीवन एवढं आनंदी होतं काही नाही. जंगलामध्ये असायचे तरी जीवन आनंदी असर होतं. म्हणून तर एक प्रमाणाला काकड्यामध्ये सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचे कल्लोळ, धन्य जगी तुची की हरिरंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठ्ठल. मासा तो जगाचा जगन्नाथ, त्याच्या घरी वेगळंच आहे. जरा म्हटले काय वेगळं आहे? म्हणजे त्याच्या घरी पाण्याला तहान लागली. पाण्याला तहान लागली म्हणजे काय? जीवरूपी नावाच्या पाण्याला तहान लागली, देवरूपी नावाच्या पाण्याची. पाण्याचा अर्थ हाच घ्या बरं का, जीव आणि शिव. शिव म्हणजे देव. आता इथं बसलेले सारे आपण कोण आहात बरं का? आपण म्हणतो माणसं, माणसं नाही, आपण देव आहोत. देव कोण आहे सारे? माझे गुरुजी स्वामी रामदासजी महाराज कर्नालकर, आहिरे काका. तुम्ही पाहिले नाहीत मला वाटतं अजून, तुम्ही या एकदा बरं का. पागरे काका जाऊन आले वाटतं त्या दिवशी, 8 दिवसापूर्वी. 8 दिवसापूर्वी एवढी मोठी विभूती आहे, लांबचं बोलत नाही मी. एक आत्ता 15 दिवसापूर्वी आमच्याकडे आप्पा म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. डॉक्टर म्हटले गेले, महाराजांचा फोन आला, महाराज म्हटले गेलेले नाही, अजून जिवंत आहे म्हटले. महाराज कुठं कर्नलला आणि आप्पा कुठं पडेगावला. पडेगावचे आप्पा जेव्हा शब्द वापरला अजून गेलेलं नाही, नंतर खरोखर डॉक्टर लोकांनी चेक केलं, पुन्हा दुगदुगी उडायला लागली, तो व्यक्ती आता जिवंत आहे. ही ताकद आहे माझ्या गुरुवर्यांची. त्या अगोदर माझे गुरुवर्य कोण? ज्यांच्याकडून असं मी माळ घातली, प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती असणारे संत नारंगिरी महाराज, की ज्यांनी पेर बदलवलेली होती. बरोबर आहे का नाही? एका व्यक्तीने जमीन आसरी हडपलेली होती. आपल्या परिसरात घडलेले इतिहास आहे, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. ती जमीन हडपली. महाराज म्हटले, अरे बाबा तुला करायची तर कर, पण बेटाची आई डोक्यात राहू दे. ते म्हणे नाही नाही, संत आणि कुठला साधून सारे तुम्ही खोटं बोलतात. महाराज म्हटले तुम्ही असं म्हणताय, मग आता मी सांगतो पेर कशी आहे. त्याला विचारलं जजने, तुमची पेर कशी? म्हणजे आमची पूर्व पश्चिम. महाराज म्हटले पूर्व पश्चिम नाही, मी सांगतो उत्तर दक्षिण. परिणाम असा झाला, खरोखर पेर बदलली, उत्तर आणि दक्षिण झाली. ही ताकद माझ्या गुरुवर्यांची, आणि त्यांचे शब्द मी तुमच्या पुढे सांगतोय, एकही शब्द खोटा बोलणार नाही. परमात्म्याचं चिंतन करा, सुख मिळतं बरं का. काय मिळतं? आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. पण हा परमात्मा लांब शोधायचा नाही, जीवाने परमात्मा जवळ शोधला पाहिजे. म्हणून हरिपाठात एक प्रमाण आलंय बरं का. परमात्मा आपल्या जवळ आहे. कोणता प्रमाण? सर्वाघटी राम देहा देही एक, सर्वगती राम देहा देही एक, सर्वाघटी राम देहा देही एक, सर्वगती राम देहा देही एक. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. ओ सर्व गटी राम देहा देही एक, सर्व गटी राम देहा देही एक. जय हो. स्मृती ज्ञानम पोणंजा वेदेच सर्व नामेव वेदो वेदांत कृद्वेद विदेवचा. वा धन्यवाद. त्यांनी श्लोक पण दिला, प्रमाण पण दिला आणि श्लोक पण दिला. कीर्तन करतोय तो. संस्थेमध्ये कमीत कमी 35 मुलं कीर्तनकार झालेत. यंदा सारे आपले कीर्तन मुलांचेच होणार आहे संस्थेमधल्या. दिंडी आता 7 तारखेला परवा दिंडी निघते. आयरे काका नाशिक रोडला असर दिंडी असते बरं का आपली. तिथे असर मुलीचंच कीर्तन आहे. हे लहान लहान लेकरांची कीर्तन आहे. ह्या मुलीचं पण असर कीर्तन, जेवढे जेवढे लहान पोरं आहेत त्यांची कीर्तन आहे आपल्या दिंडीमध्ये.
त्याने श्लोक दिला सर्वशिचा आम्रधे सन्नविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोनंच वेदेश सर्वैरहम वेदो वेदांत कृते विदेचाम. याच्यावरती प्रमाण दिलं सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. प्रत्येक ठिकाणी तोच आहे, फक्त पाहण्याची दृष्टी निर्माण करा. आपण काय झालं, देवाला विसरलोय. आपण गेलोय काशीला, आपण जातोय लांब लांब. देव जवळ आहे. देव कुठं आहे? कुठे शोधिसी रामेश्वरान, कुठे शोधिसी काशी. ऐका ना, जवळचं विसरलोय आपण, पण काशीला जायला लागलोय. जवळचं विसरलोय आपण, रामेश्वरला जायला लागलोय. जवळच्याची भेट घ्या पहिली. जवळचा कोण आहे? आत्मा रामरूपी नावाचा देव, याची खरी ओळख करा बरं का. देव आहे, देव आहे, देव आहे, देव काळी काळी हा हा हा. देव आहे, देव आहे, देव आहे, देव देव आहे. हृदय विंचू लहाने पण ठणका अजब आहे. देव नटला नाना परी, नाना परी नटलेला आहे, पण आपण त्याला शोध त्याचा आपण घेत नाही. गंमत कशी होते माहिती काय का, आमची आजीबाई बरंच वय आहे तिचं. तुम्ही पाहिली त्या दिवशी जागरणाला आले होते. 85 वर्ष वय आहे. तिला चष्मा लागलेला आहे. आता चष्मा लागल्यामुळे तिनं काय केलं, काम करता करता तो चष्मा घेतला आणि थोडा वरती घेतला. पुढे डोक्यावरती चष्मा घेतला. 2 तास झाले, 3 तास झाले, आणि नंतर असं तिला काहीतरी निसायचं होतं. तांदूळ वगैरे निसायचे होते. चष्मा कुठं हरवला, चष्मा कुठं हरवला, चष्मा कुठं हरवला. चष्मा काय लवकर सापडेना. धर पोरग के पिसव, धर पोरग के पिसव, धर पोरग के पिसव. पोर रडायला लागले. यांनीच वाटोळं केलं, यांनीच कुठेतरी हरवला असेल, यांनी दवाडला असेल. चांगले पोरं पिसवले. तेवढ्यात आमचं चक्कर तिकडे झाला. मला आजी काय करते, काही नाही म्हणे, या कार्टेंनी माझा चष्मा हरवला, कुठे फोडला की काय. मला आजी चष्मा लांब नाही, तुझ्या डोक्यावरती आहे. शोधत कुठं होती? लांब. शोधत कुठं होती? मुलांच्या ठिकाणी. चष्मा जवळच होता, पण विसर पडला होता. तशी गंमत आहे आपली. देव आपल्या जवळ आहे, पण आपण शोधत नाही. देव आपल्या जवळ आहे. आत्मा रामाच्या रूपानं त्याची ओळख करून घ्या. अजून पुन्हा बोलू का? गुरुवर्य पाठामध्ये एक दृष्टांत शिकवायचे आम्हाला. आळंदीला असताना काय झालं म्हणले, दिंडी निघाली पंढरपूरला, आणि त्या दिंडीमध्ये एक चोर गेला. जरा ऐका, वारकरी चोर नसतो आणि चोर वारकरी नसतो. शब्द कळाला का तुम्हाला? शब्द कळाला का? वारकरी कधी कधी एखादा जर धरला वारीमध्ये, आणि जर त्यानं धोतर नेसलेला असेल, माळ घातलेली असेल, लोक म्हणतात वारकरी चोर, वारकरी चोर, वारकरी चोर. ऐका ना जरा, वारकरी कधीच चोर होऊ शकत नाही, आणि चोर कधीच वारकरी होऊ शकत नाही. चोर तो चोरच असतो, आणि वारकरी तो वारकरीचा असतो. दिंडीमध्ये असणारा निघाले एक सदग्रस्त, आणि हा ग्रस्त निघाल्यानंतर काय झालं, या व्यक्तीकडे होते पैसे, 10-15 हजार रुपये होते. हे ते चोरानं पाहिले, आणि चोरही त्याच्याबरोबर निघाला. कोणाच्या बरोबर? त्या वारकऱ्याच्या बरोबर. दोघे गप्पा गोष्टी मारायचे, आणि गप्पा गोष्टी मारायचे. हा चोर मनात विचार करायचा, ह्या वारकऱ्याचे पैसे आपल्याला चोरायचे. ऐकताय ना तुम्ही? ह्या वारकऱ्याचे पैसे आपल्याला चोरायचे. संध्याकाळ झाली का हा चोर काय करायचा, 4 वाजता दिंडी जागेवरती गेली का 5 वाजता जेवण करायचं आणि झोपून घ्यायचं. कशा करता? रात्री 10 वाजता उठण्याकरता. जाग लवकर यावी, आणि जाग लवकर आली का याचे पैसे घ्यायचे आणि चोरून पळून जायचं. चोराच्या मनामध्ये असं होतं. गमत अशी घडली. बरेच दिवस गेले निघून, 4-5 दिवस झाले. ते चोराला काही पैसे काही सापडले नाही. चोराला काही पैसे सापडले नाही. असं करता 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 पंढरपूर आलं, तरी चोराला काही पैसे सापडले नाही. चोराला पैसे सापडले नाही. शेवटच्या दिवशी तो चोर म्हणतो, आतापर्यंत एवढ्या चोऱ्या केल्या, पण खरं सांग वारकरी बाबा, तुझे पैसे मला सापडले नाही. कारण बऱ्याच वेळा तू झोपल्यानंतर तुझ्या अख्ख्या पिशव्या मी उचकायचो. ऐकताय ना तुम्ही? तुझ्या अख्ख्या पिशव्या मी उचकायचो, तरी मला पैसे सापडले नाही. याचं कारण काय, खरं मला सांग. वारकरी लय पुढला होता. तो म्हटला, मी काय आजकालचा वारकरी का काय? म्हटले, अनेक दिवसापासून वारी केली,
म्हण खरं सांगा म्हणे मग ते पैसे लपवले कुठं? म्हणले अरे वेड्या, अरे चोरा, मी पैसे लपवले माझ्या बिस्ताऱ्यात कधीच नाही, माझ्या कपड्यात माझे पैसे कधीच ठेवले नाही. म्हणले मग? म्हणले तू झोपायचा 10 वाजेपर्यंत, मी काय करायचो 9:45लाच माझे पैसे काढायचो आणि तुझ्या बिस्ताऱ्यामध्ये ठेवून द्यायचो. तू रात्रभर जागा असायचा, तू तुझा बिस्तारा कधी उचकलाच नाही, तुझे कपडे तू कधी उचकलेच नाही. तू कपडे कोणाचे उचकले? माझे. तुला पैसे सापडलेच नाही. कटळून तू 3 वाजता झोपायचा आणि 4 वाजता मी असा उठायचो, माझे पैसे काढून घ्यायचो, माझ्या खिशात ठेवायचो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुला दाखवायचो. गंमत दृष्टांत आपला संपला. वारकऱ्याचे पैसे का चोरी गेले नाही? का चोरी गेले नाही? वारकरी काय करायचा? चोराच्याच खिशामध्ये पैसे ठेवायचा रात्रीच्या, बरोबर आहे का नाही? आणि चोर मात्र स्वतःचा खिसा त्यानं कधी उचकलाच नाही. त्याचं जाऊ द्या, त्याला हसण्यासारखं नाही, आपलं सुद्धा आपल्यालाच हसण्यासारखं आहे. आपण इकडं तिकडं शोधतो, पण आपल्या पिशव्या म्हणजे आपले देह आपण शोधायलाच तयार नाही. देव आपल्यातच आहे. आपला देह शोधा, देव तिथे सापडेल, बरोबर आहे का नाही? म्हणून नाथ महाराज सांगतात, नाथाच्या घरची उलटीचं खून, पाण्याला मोठी लागली तहान, देव जवळ आहे. देव मिळण्याची तहान लागावी, देव होण्याची तहान लागावी, आणि एकदा की देव मिळाला की समजायचं पाण्याची तहान भागली, बरोबर? नाथाच्या घरची उलटीचं खून, पाण्याला मोठी लागली तहान. पुढे काय घडलं? आत घागर बाहेर पाणी. घागर कोणती? देहरूपी नावाची घागर, आत्मतत्वरूपी नावाचं पाणी, न दिसणारं बाहेर पण आहे आणि आत पण आहे, बरं का? अजून एक बोलू काही का अभंग बरं का, जनाबाईंचा. आपलं कुळ भाग्यवान, या कुळामध्ये संत जनाबाई महाराज होऊन गेल्या. त्यांचा एक गोड असणारा अभंग आहे. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, हा, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणी, हरी 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 तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणी, हा जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. विश्वाचे तू फिरविसी जाते, पीठ पाडीसी दैवाचे राम, पीठ पाडी दैवाचे जात्याच्या. आता जातं कोणतं ऐकताय ना जरा? देहरूपी नावाचं जातं, बरं का? कोणतं जातं? देहरूपी नावाचं जातं. जातं पाहिलंय ना? जातं पाहिलंय का? हो, जातं पाहिलंय का? आता हे कोणाला कळन? जुन्या म्हाताऱ्यांना कळेल जातं काय असतं. आता ते जातं गेलंच आहे, ते जातच राहिलंय. ते जातं आपल्याला कुठं कळायचं? एक बोलू का? जातं होतं माणक्यात गॅप नव्हते. हाय रे काका, जातं होतं माणक्यात गॅप नव्हते. जातं होतं कुठं असणाऱ्या माणक्याच्या गाद्या ब्लस्ट नव्हत्या. जातं होतं व्यायामाची गरजच नव्हती. जातं होतं म्हणजे व्यायाम असणाऱ्या पळायची गरज नव्हती त्या काळामध्ये. आता पळावंच लागतं सध्या. ज्याला जास्त जगायचंय त्याने व्यायाम करावा. विठ्ठला 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 विठ्ठल. काय काय का एक महत्वाचा मुद्दा सांगतो बरं. काय का, जशी संपत्तीची काळजी घेताना, मुलांची काळजी घेताना, स्वतःच्या शरीराची कधीतरी काळजी घ्या, बरं का? इतरांकडे पाहता पाहता आपल्या स्वतःच्या शरीरालाच आपण विसरून जातोय. म्हणून व्यायामाची त्या काळामध्ये व्यायाम घडला जायचा. माऊली जर दळायला बसली ना, दळायला
असं ती जातो ओढायची, कुठल्याही प्रकारचा आजार तिला नव्हता. आणि जातो ओढता ओढता सुंदर गाणे गायची का नाही, गायची का नाही? काय म्हणायची, काय म्हणायची? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक हा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला अरे रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. आई रे काका आमच्याकडे एक सप्ताह होता घोगरगावला. त्यांनी पहिल्याच दिवशी स्टेज मोडला होता. पावल्या ये पुरी म्हणजे अख्ख्या पावल्यांची कमानी हिच्याकडे बरं की छोटी ती, तुम्ही पहा तिच्याकडे लक्ष देऊन, तिचा पाय लवकर असर जागेवरती थांबत नाही. ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला कोण म्हणायचं? संत जनाबाई महाराज. त्याच्यानंतर असं बाकीच्याही महिला म्हणायला लागल्या. तर जात्यामध्ये तेवढी ताकद असायची बरं का. आणि ते जातं या ठिकाणी गायलं की आनंद वाटायचा. तसं देहरूपी नावाचं जातं, मग त्या जात्याला तोंड असायचं, बरोबर आहे का नाही? त्याला दोन खुंटे, जीव आणि शिव नावाचं दोन खुंटे. आणि तोंड कोणतं? जात्याचं तोंड कोणतं? देहरूपी नावाच्या जात्याचं तोंड. आपण ज्यानं भाकरी खातो ना, बरं का, आपण ज्यानं पाणी पितो ना, हे त्याचं तोंड आहे देहरूपी नावाच्या जात्याचं. म्हणून तो अभंग ती झाला. तसा आजचा अभंग नाथाच्या घरची उलटीचं खून, पाण्याला मोठी लागली ताण. पुढे सांगितलं आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले मुळीने. पुढे एक नवल सांगितलं. काय नवल सांगितलं? आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्यासी गेले. वळचण कोणती? ऐका. देहरूपी नावाचं घर. घर कोणतं? देहरूपी नावाचं घर. वळचण कोणती? आणि आड कोणतं? टाळूरूपी नावाचं आड. टाळू ज्याला म्हणतो ना आपण. कधी कळते टाळू, कधी कळते. एखादा व्यक्ती जायला लागला शेवटच्या क्षणी, लोक म्हणतात टाळू पिवळी पडली का पहा. टाळूचा भाग पिवळा पडतो बरं का शेवटच्या क्षणी. कसा पडतो? पिवळसर असारा पडतो टाळूचा भाग. आणि यही पलीकडे तुम्हाला अजून सांगून जाईल, जेव्हा टाळू भरली जाते केव्हा? लहान असताना सुद्धा ती टाळू भरली जाते ना आपली, लहान असताना. वास्तविक पाहता हवा कुठून येते, पाणी कुठून येतं, हा सर्व सिद्धांत त्या टाळूच्या भागाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर हे आढा आहे. आणि वळचण काय? बिंबी ही वळचण आहे. बिंबी काय आहे? वळचण. मग भजन करता असताना टाळूपासून करतो का बिंबीपासून करतो? बिंबीपासून. मग आता भजन रूपी नावाचं पाणी बिंबीपासून कुठपर्यंत आलं? मुखापर्यंत. मुखापासून कुठपर्यंत आलं? टाळूपर्यंत. म्हणजे वळचणीचं पाणी आढेशी गेले. बरोबर आहे का नाही? वळचणीचं पाणी आढेशी गेले, हे नवल आहे. पुढे काय सांगितलं? शेतकऱ्यानं शेत पेरिले, राखणदारा सीतेने गिळले. शेतकरी म्हणजे कोणता? आत्मतत्वरूपी नावाचा शेतकरी. यानं असं शेत पेरले. पण गंमत काय घडली? आपण स्वतःलाच विसरून गेलोय. म्हणजे या देहरूपी नावाच्या शेताने आत्मतत्वाला गिळून घेतलंय. काय केले? शेतकऱ्यानं शेते पेरले, राखणदारा शेतीने गिळले. पुढे सांगितलं हांडी खादली म्हणजे मडकं खालं. मडकं कोणतं? देहरूपी नावाचं मडकं. याच्यावरतीच प्रेम केलं, आत्म्यावरती प्रेम केलं नाही. याचा अर्थ हांडी खादली भात टाकेला आणि बकऱ्या पुढे देव कापिला. कोणता बकरा? काम क्रोध बकरा मारा. काम क्रोध बकरा मारा. गुजार कुमाई जावरा. गुजार कुमाई जावरा. बकरा मारा गुजार कुमाईच्या वरा. गुजार कुमाईच्या वरा. काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रुक्माईच्या वरा. बकरा कोणता मारायला सांगितला? तर म्हणले काम आणि क्रोध रूपी नावाचा बकरा. माणसाला राग येतो ना, राग येतो का नाही? राग येतो का नाही? एखाद्याला राग येतो. आमचा राग वेगळा आणि तुमचा राग वेगळा, बरोबर आहे का नाही? आमचा राग कोणता? सारे ग पद सा सा प ग रे सा, हा राग, बरोबर आहे की नाही? कोणता? गायनातला राग वेगळा आणि भांडणातला राग वेगळा. ऐका ना, गायनातला राग तुमचं कल्याण करीन आणि भांडणातला राग कोणाचं तरी वाटोळ तरी करील, बरोबर आहे का नाही? म्हणून राग कोणता पाहिजे? कोणता पाहिजे? भजनातला राग यावा. कुणाच्या विषयी जळजळीचा राग नसावा. कशाचा?
ऐका ना, काही काही लय राग येतो. कोणता राग येतो? एखाद्यानं बंगला बांधला की याला एवढा राग येतो, एवढा राग येतो, लय जळतं. कुणावरती? ज्यानं बंगला बांधला त्याच्यावरती एवढा जळतो, एवढा जळतो. पण त्यानं डोक्यात हे ठेवायचंय, आपण जर त्याच्यावरती जळालो, एक दिवस आपल्याला कोणीतरी जाळणार आहे हे विसरूनच गेलाय तो. आपल्याला कोणीतरी जाळणार आहे हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून या गोष्टी शिकवण्याकरता चांगल्यांची संगती करा. संगती कुणाची करा? म्हणजे संतांची संगती करा. कुणाची संगती करा? संतांचा सहवास करा. एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी, बारकं नाही का. चांगल्याची संगती केली तर किंमत वाढते. चांगल्याची संगती केली तर किंमत वाढते आणि दुर्जनाची संगती जर केली तर किंमत कमी होते. नाही कळालं? सोपं सांगतो, ऐका ऐका ऐका. भाजीपाल्यावरती बसलेली माशी, कशावरती? भाजीवरती बसलेली माशी. खरं सांगा, भाजीवरती बसलेल्या माशीची किंमत किती? भाजीवरती माशी बसली, तिची किंमत किती? ठरवा ठरवा, काहीतरी ठरवा. भाजीवरती बसलेल्या माशीची किंमत 0, बरोबर? भाजीवरती बसलेल्या माशीची किंमत 0. पण ऐका, सोन्याचं माप चालू आहे, सोन्याचं वजन चालू आहे, बरोबर आहे का नाही? हा, सोन्याचं वजन चाललंय आणि त्या सोन्यावरती बसलेली माशी, तिची किंमत किती? 15,000 रुपये. माशी कुठं बसली? सोन्यावरती जर माशी बसली आणि वजन जर चालू असलं तर त्या एका माशीची किंमत 15,000 रुपये. कारण तोळा किती रुपये झालं तुमचं तुम्ही पहा घरी जाऊन. 1,40,000 रुपये तोळा, बरोबर आहे का नाही? सोनं, त्याची किंमत किती? 20,000 रुपये एका माशीची किंमत. आणि भाजीवरती जर माशी बसली तर तिची किंमत काहीच नाही. याच्यावरून फक्त सिद्धांत हा घ्यायचा आहे, संगती कोणाची करायची? आपली किंमत वाढणाऱ्यांची संगती करायची का किंमत घालणाऱ्यांची संगती करायची? हे फार महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही? किंमत वाढली पाहिजे. काय झाली पाहिजे? किंमत वाढली पाहिजे. आणि जे असारे चांगल्या माणसांची संगती करतात ना, त्यांची सहजरित्या किंमत वाढून जाते. गायळाचा करता संग क्षण भंग क्षण क्षण चित्तभंग, क्षण क्षण चित्तभंग. गायळाचा करता संग बाकी येले, बाकी येले. चांगल्याची संगती करा. पण कधी कधी काय होतं माहिती का, चांगल्याच्या संगतीत गेलं तरी ते सुधरत नाही. अवघड आहे. काय झालं माहिती का, एक दिवस गंमत अशी झाली आहे रे काका. एक उंदीर होतं, उंदीर. त्या उंदराच्या मागे लागला बोक्या. बोक्या कळते ना तुम्हाला? मांजर. उंदराच्या मागे कोण लागलं? मांजर. ते उंदीर पळत सुटलं आणि पळत गेल्यानंतर एक साधू महात्मा बसलेला होता. त्या साधूचं बिचारीचं चालू होतं भजन. बारकाईने लक्ष द्या बरं का. साधूचं काय चालू होतं? भजन. तो साधू म्हणत होता, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. हा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. बसा बसा, अजून बरेच पाहुणे येतात. एक 10-15 मिनिटात आपण उरकतो घेणार आहे की नाही? मला सांगा, उरकायच्या वेळेस मला सांगा काय झालं. ते बोक्या बिचारा जाऊन, त्या बोका होता ना, बोका, तो लागला कोणाच्या मागे? उंदराच्या. ते उंदीर, त्या साधूचं त्या उंदरानं भजन ऐकलं आणि तो उंदीर पळत पळत गेला आणि साधूच्या मांडीवरती बसला. ऐकताय ना आता? आता साधूच्या मांडीवरती बसल्यामुळं तो जो बोका होता ना, बोका, तो बोका त्या साधूजवळ काही गेला नाही, तो लांबच बसला. उंदीर वाचला. कशामुळे? संगती कोणाची केली? साधूची संगती केली, तो उंदीर वाचला. आता हा बोका थोडासा बाजूला निघून गेला. तेवढ्यात साधूचं भजन संपलं आणि मग त्या उंदराकडे पाहिलं आणि डोक्यावरती हात फिरवला. म्हणले, का रे भाऊ, तू का रडतो? ते उंदीर लागलं रडायला. म्हणले, काय झालं? ओ बाबा, म्हणले, काय झालं? मी या करता रडतोय, माझ्या मग बोका लागला होता. मला एक करा ना, मला मांजर बनवा. काय बनवा? काय बनवा? मांजर. मी आता उंदीर आहे, मला भीती राहणार नाही. म्हणले, कोणाची? म्हणले, मांजराची. मला मांजरच बनवा. त्याला बनवलं मांजर. ऐकताय ना तुम्ही सारे? काय बनवलं? उंदराला काय बनवलं? मांजर. काही दिवसांना अशी गंमत झाली, त्या मांजरीच्या मागे लागलं कुत्र. काय लागलं? त्याच्या मागे लागलं कुत्र. ते एवढं ते असं मांजर पळालं, जाऊन साधूच्या मांडीवरती जाऊन बसलं. साधूचं चाललं होतं भजन, विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल विठ्ठला श्री विठ्ठल 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 विठ्ठला असं सुंदर भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना ती मांजर जाऊन साधूच्या मांडीवरती बसलं. कुत्रं आलं पण कुत्रं लांबच उभं राहिलं, कारण मनुष्याला कुत्रं घाबरतं. हा, ते कुत्रं लांब उभं राहिलं. भजन साधूचं संपलं. म्हणले भाऊ आता काय झालं? म्हणले काय नाही, आता मला भीती आहे. म्हणले कोणाची? म्हणले कुत्र्याची. मला कुत्रं बनवा. त्या मांजराचं काय बनवलं? पहिला कोण होतं? उंदीर. उंदराचं काय? मांजर. मांजराचं काय? कुत्र. कुत्र झालं. आता लागलं फिरायला. फिरता 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 त्या कुत्र्याच्या मागे लागला वाघ. कोण लागला? वाघ. ते कुत्र पळत पळत आलं, साधूच्या येऊन मांडीवरती बसलं. आता साधू म्हटले आता काय झालं? म्हणले काय नाही, मला वाघाची भीती, आता मला वाघ बनवा. काय बनवा? वाघ बनवा. वाघ बनवला आणि बनवल्यानंतर आता त्याला भीती राहिलीच नाही. 10-15 दिवस निघून गेले, पण हा म्हणायला लागला, हा वाघ आता आपण वाघ झालो हे खरंय, पण साधू बाबाच्या जर डोक्यात आलं आणि आपल्याला मारून जर टाकलं तर वाघ आपण राहणारच नाही. त्यापेक्षा एक करून साधूलाच मारून टाकू. कुणाला? ज्यानं त्याला वाघ बनवले त्याला मारण्याकरता वाघ आला. म्हणले साधू बाबा तुम्हाला मी आता खाऊन टाकणार. म्हणले का? 15 दिवसाचा उपाशी. म्हणले मी तुम्हाला खाऊन टाकणार. त्यावेळी त्या साधून सांगितलं, अरे मी तुला वाघ बनवलं, मी तुला उंदीर बनवलं, मी तुला मांजर बनवलं, पण तुझ्यामध्ये बदल झाला नाही, तुझ्या वागण्यात बदल झाला नाही. आता पूर्ववत तुला मी काय करतो? पहिल्यासारखा उंदीर बनवतो. पुन्हा हात ठेवला त्या क्षणी पुन्हा उंदीर बनवला. संगती मिळाली होती चांगल्याची, पण वागायचं कळालं नाही. कुणाला? कुणाला? त्या उंदराला. त्याचं जाऊ द्या, आपलं काय वेगळं आहे का? आपलं काय वेगळं आहे का? आपल्याला चांगल्याची संगती मिळावी, वागणंही कळावं. संगत संतन की करले जन्म का सार्थक कचू करले उत्तम नरदेह पाया प्राणी. उरकाच्या वेळेस सांगा बरं का मला. घ्यायचं उरकून. या ठिकाणी कैलासवासी आदरणीय सोनाबाई पंढरीनाथ सोळसे हे माऊलींच्या श्रद्धांजलीसाठी आपण आदरांजली वाहण्याकरता सर्व इथं आले. अभंगही फार असा गोड निवडला होता. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा, उठू नका. मला आई वडील हा विषय अगदी 5-10 मिनिटं मला मांडायचा आहे, याकरता मी मुद्दाम तो वेळ ठेवलाय. अभंग आपण सोडून घेतलाय, त्या अनुषंगाने चिंतन करूया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी गौरे हरी हरी. विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बाबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे जय जय हरे जय हरि जय जय
हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी विठोबार कुमाई ओ या ठिकाणी 2 मिनिटं बसा 2 मिनिटं बसा लगेच तुम्ही गडबड करू नका मागची म्हटली गडबड करू नका बसू द्या त्याला थोडा वेळ खाली बसवा अगदी 10-1 मिनिटं थांबा गडबड करू नका या ठिकाणी या ज्या गेलेल्या मावशी आहेत त्यांना आदरांजली तिलांजली वाहण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी आलात सर्वांना मी धन्यवाद देतो एक 2-4 मिनिटं मला घ्यायची आईसाठी ज्यांना गडबड असेल त्यांनी गेलं तरी चालेल पण ज्यांना ऐकायचे त्यांनी थांबा आपल्याला एक गवळण पण म्हणायला लावायचे सर्व मंडळीची इच्छा आहे महिला मंडळीची पण इच्छा आहे आणि आमचे दादा या ठिकाणी असं आलेत